इराण विरुद्ध अमेरिकेतील शस्त्रसंधी आज संपणार असल्यानं जगाची धाकधूक वाढली। चर्चेच्या दुसऱ्या फेरीचं भवितव्य यथांतरी, इराणवर पुन्हा हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी। दुसऱ्या चर्चासत्रासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि इराणचं शिष्टमंडळ अजूनही पाकिस्तानात दाखल न झाल्याचं वृत्त, तर पाकिस्तानकडून चर्चा होणार असल्याची स्पष्टोक्ती। झोपेचं सोंग घेतलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर राजकीय दर्जावरून पुन्हा विरोधकांना डिवचलं। अजितदादांच्या विमान अपघातावर माझ्याही मनात शंका, बारामतीच्या प्रचार सभेत सुनेत्रा पवारांचं अपघातावर पहिल्यांदा जाहीर भाष्य, तर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार। राज्यातील जवळपास 17 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर, जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक, निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार। नाशिक टीसीएस मधल्या पीडितेच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे, अश्लीलतेचा कळस गाठत तरुणींचं शोषण, आरोपींनी मोबाईलमधून काही डेटा डिलीट केल्याची शंका। पंतप्रधान मोदी दहशतवादी नव्हे तर दहशतवाद पसरवतात असा उल्लेख, वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची सारवासारव, भाजपकडून टीकेचा आसूड। अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये चर्चेचं दुसरं सत्र आज पार पडणार आहे, पण अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी मात्र अजूनही वॉशिंग्टन सोडलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। तर अमेरिकेनं हॉर्मुझवरची नाकेबंदी हटवावी या मुद्द्यावर इराण ठाम असल्यानं इराण चर्चेत सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। तर कालच इराणनं युद्धही नाही आणि कोणती डीलही नाही अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं सूत्रांकडून समोर येत आहे। यावरून आजही चर्चा होणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे। इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख गुलाल हुसेन मोहसेनी यांनी अमेरिकेच्या कारवायांवर कडाडून हल्लाबोल केलाय। अमेरिकेकडून युद्धविरामाचं उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणं आणि इराणी व्यापारी जहाजांवर हल्ला करणं हा थेट युद्ध अपराध असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या या आक्रमक पावलांमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय। इराणकडून कोणत्याही क्षणी या कृत्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं असा इशाराही त्यांनी दिलाय। अमेरिका आणि इराणमधल्या चर्चेवर प्रश्न उपस्थित होत असताना पाकिस्तान मात्र चर्चेचं दुसरं सत्र पार पडणार असल्याचं ढोल वाजवत आहे। इराण नाकेबंदीवरच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, पण अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स अजून अमेरिकेतच असल्याचं समोर येत आहे आणि यामुळे चर्चासत्र पार पडेल की नाही यावर अजून तरी प्रश्नचिन्ह कायम आहे। एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीची मुदत भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5च्या सुमारास संपणार आहे, तर इराण अमेरिकेसोबतच्या दुसऱ्या चर्चासत्राला जाणार नसल्याचं समोर येत आहे। यातच काल ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। इराणनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। इराण जर मागण्या मान्य करणार नसेल तर आमचं सैन्य परत हल्ले करायला सज्ज आहे असा इशारा ट्रम्प यांनी दिल्याचं सूत्रांकडून समजतंय। हॉर्मुझवर अजूनही आमचा ताबा असल्याचं ट्रम्प यांनी दावा केलाय। अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झालेत। काल त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे। दादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे असं सुनेत्रा पवार म्हणाले। बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपताना सभा पार पडलेली आहे आणि सभेत बोलताना सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे। दादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं अशी मागणी सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही मंचावर उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनी उत्तर दिले। अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। दादांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना आहे, प्रेम आहे आणि विशेषतः ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं
की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी काल सांगता सभा पार पडली आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस बारामतीत दाखल झाले होते. निमित्त सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेचं असलं तरी या ठिकाणी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आधी अजित पवारांसंदर्भात एक व्हिडिओ सभेत दाखवण्यात आलाय. या व्हिडिओत अजित पवारांची गाजलेली वक्तव्य, दादांच्या कामाची शैली याचा उल्लेख करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहताच सभेला उपस्थित असलेले नेते आणि बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. त्यानंतर सभेत भाषण करताना अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय. बारामतीतल्या सांगता सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. बारामतीत दाखल होताच फडणवीस सर्वात आधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी गेले. मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले आणि त्यानंतर मुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले. फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून अजित पवारांच्या आठवणी जागवल्या आहेत. एक नाही 100 कामं ही दादांनी हातामध्ये घेतली होती. बारामतीला त्यांनी देशातलं एक सुंदर शहर तर केलंच, या संपूर्ण मतदारसंघाला दादांनी एक वेगळं अशा प्रकारचं चित्र निर्माण करून दाखवलं. पण त्याच वेळी त्याच्याही पलीकडे काम करण्याची दादांची इच्छा होती. कॅन्सर हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्यांच्यामुळे तयार झालेलं मेडिकल कॉलेज असेल, जिल्हा क्रीडा संकुल असेल, बारामती रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, इतके कामं दादांना करायचे होते. पण मला विश्वास आहे आता त्याच तडफेनं आणि त्याच गुणग्राहकतेनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात यातलं एक एक काम पूर्ण होईल. आणि निश्चितपणे ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळी स्वर्गातून दादा देखील या कामांना आशीर्वाद देतील, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. बारामतीत पार पडलेल्या सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. या सभेच्या मंचावर अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते. या सभेला मुख्यमंत्री येणार असल्यानं सुळे आणि फडणवीसांची भेट होणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र भाषण झाल्यावर सुप्रिया सुळे निघून गेल्या आणि त्यानंतर फडणवीस सभास्थळी दाखल झाले आणि त्यामुळे सुप्रिया सुळे आणि फडणवीसांची भेट टळली. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदान करा असं आवाहन शरद पवार यांनी बारामतीच्या मतदारांना केलंय. एक पोस्ट करत शरद पवार यांनी बारामतीकरांना हे आवाहन केलंय. सुनेत्रा पवारांना मत देणं हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली असेल असंही शरद पवार म्हणाले. तर सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेत चर्चेचा विषय ठरला ते म्हणजे जय पवारांचं भाषण. अजित पवारांविषयी बोलताना जय पवार भावूक झाले. जय पवारांनी अजितदादांच्या अनेक आठवणी ताज्या केल्या. माझी शेवटची सांगता सभा जेव्हा आपण सगळे समोर आलो तेव्हा मी दादांच्या समोर भाषण केलं. आणि आज वहिनींसाठी आणि दादांसाठी गावागावी फिरताना सगळ्यांच्या मनात एक आशा दिसत होती. दादांचं प्रेम दिसत होतं, दादांची आठवणी दिसत होते. मला अजून आठवतंय त्या सांगत्या सभेत मी दादांच्या समोर पहिल्यांदा भाषण केलं आणि दुर्दैवाने ते शेवटचं भाषण त्यांच्यासमोर होतं. मी दादांचे जुन्या आठवणी गावागावी जाताना खूप यायचे. दादांचं एक भाषण जिथं असेच भरभरीत सभेत कोणतरी दादांना बोललं, दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल. मग माझ्याकडे तिथं लक्ष गेलं. आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं, दादा आय लव्ह यू. दादा हसून बोले आय लव्ह यू टू. आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू.
बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणादरम्यान अजितदादा प्रेमींनी बॅनर झळकावलेत. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी होणार? दादांचं स्वप्न सुनेत्राबाईंनी पूर्ण करणार का? अशा आशयाचे बॅनर दाखवत मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित करण्यात आला. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची काल बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस भाषण करत असताना दादा प्रेमींनी हे बॅनर दाखवले आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफाही थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची राहुरी शहरात सांगता सभा झाली आहे. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ते सभेला येऊ शकले नाही. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी उपस्थित असल्यानं त्या देखील या सभेला येऊ शकल्या नाहीत, असं राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी सांगितलंय. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. याबद्दल मुकाटे यांना विचारले असता ते आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असा दावा मुकाटेंनी केलाय. दरम्यान प्रचारावेळी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाता आले आणि लोकांचा प्रतिसाद बघता माझा विजय पक्का आहे असा विश्वास मुकाटे यांनी व्यक्त केलाय. प्राजक्त तनपुरेंनी अर्ज न भरणं हाच अप्रत्यक्षपणे दिलेला पाठिंबा आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. राहुरीत ते बोलत होते. तनपुरेंनी पाठिंबा जाहीर करण्याची आवश्यकता नाही, कारण ते निवडणुकीत त्यांचे सगळे लोक काम करत आहेत असंही विखे म्हणाले. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपा विरोधात राष्ट्रवादीनं गोविंद मोकाटेंना उमेदवारी दिली. मात्र माघार घेणारे तनपुरे कुणाला पाठिंबा देणार याबाबत संभ्रमावस्था कायम असताना विखेंनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळी भूमिका होती तालुक्याच्या विकासाकरता ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या आता आम्हाला भविष्यात आम्हाला करायच्या आहेत. लोकशाहीचं एक व्यासपीठ आहे निवडणूक लढवणं, परंतु एक दोन गोष्टी आहेत. शिवाजीरावांच्या निधनानंतर ही निवडणूक ज्या वेगळ्या प्रसंगात होती म्हणून त्याला एक वेगळा कलर होता आणि प्लस तालुक्याच्या विकासात म्हणजे आमच्या भूमिका जर सरकार त्यासाठी वावर मान्य करत असेल तर या निवडणुकीत आम्ही कमी काय लढणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना विनंती केली होती की या सगळ्या शिवाजीरावांच्या दुःखांच्या पार्श्वभूमीवर आपण थांबलं पाहिजे, तर त्यांनी ती विनंती मान्य केली. लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर महायुतीचे मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढलाय. मुंबईतील जांभोरी मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यामध्ये मंत्री आशिष शेलार, गिरीश महाजन, मुनगंटीवार यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते. मुंबईतील वरळी डोमपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय आणि त्यानंतर वरळी डोममध्ये जनआक्रोश महिला संमेलन पार पडले. या संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केलाय. झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचा स्तर काढलेला आहे. तर फक्त एक मोर्चा काढून काही होणार नाही, महिलांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय. झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जाग करता येत नाही. हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे. अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे. आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार. मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि मला सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं ज्यांनी याला विरोध केला. तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा. सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या. त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या ज्यांनी याचा विरोध केला. एक मोर्चा काढून शांत बसलो
तर महिलांना न्याय मिळणार नाही. आणि जर या 150 शहाण्या लोकांना या ठिकाणी लक्षात आलं की महिलांना आपण दाबू शकतो, एक खेळी त्यांनी यशस्वी केली आहे, पण या खेळीनंतर जर आपण आग लावली नाही तर हे प्रत्येक वेळी महिलांना अशाच प्रकारे दाबत राहतील. हे कधीच महिलांचा विकास होऊ देणार नाही. आणि म्हणून प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आग जागृत करण्याकरता मैदानामध्ये उतरण्याची हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे. तर महायुतीच्या या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेनं गोंधळ घातला. मंत्री गिरीश महाजन यांना देखील यावेळी या महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. एवढ्या खालच्या पातळीवर आम्ही येऊ शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमारांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही. हे देशाचं नव्हे, तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे प्रश्न नाही आहे. पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही. 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आणि त्यामुळे माझा विधान परिषदेसाठी विचार व्हावा अशी मागणी रमेश राजूरकर यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. विधान परिषदेसाठी मोर्चेबंदणी सुरू झाली आहे. विधानसभेत तिकीट नाकारलं, आता विधान परिषदेत संधी मिळावी अशी भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांची भावना आहे. विधान परिषद मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीगाठीसाठी धावपळ सुरू आहे. रमेश राजूरकर यांना वरोरा विधानसभा मतदारसंघातून भाजपनं तिकीट नाकारलं होतं. त्यांनीही आता विधान परिषदेसाठी मोर्चेबंदणी सुरू केली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांनाही त्यांनी निवेदन दिलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.